मानणार आहे. मित्रांनो, मतदान व्यवस्था हा आपल्या देशाचा कणा आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राज्याच्या रूपाने आपण स्वतःला मिरवतो. मित्रांनो, मतदान आपल्या संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिले आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदान करणे. वयाच्या 18व्या वर्षी आपण मतदान करून लोकशाहीला बळकट करीत असतो. 18 वर्षाचे आपले तरुण मित्र मोठ्या उत्साहाने आपले नाव मतदार यादीत नोंदवून घेतात. तेव्हा जगातला सर्वात मोठा जास्त तरुणांचा देश आपल्या देशाचं भवितव्य निश्चित करीत असतो. जर आपल्याला आपल्या देशाची व्यवस्था बदलून टाकायची असेल तर पुढील 3 गोष्टी आपल्याला जागरूकपणे कराव्या लागतील. पहिली गोष्ट, आपल्याला जवळच्या मतदार केंद्रात जाऊन मतदार व्हावे लागेल. दुसरी गोष्ट, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मतदान करण्याचा हक्क बजावावा लागेल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी माझं बहुमूल्य मत स्वच्छ व कर्तव्यदक्ष उमेदवारालाच देईल असा निश्चय करायला पाहिजे. मी मतदान करू की नको, माझ्या एका मताने काय फरक पडेल अशी व्यर्थ चर्चा करण्यापेक्षा मतदान जागृती करून आपल्याला सदृढ लोकशाही निर्माण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की भारतात भ्रष्टाचार, दारिद्र्य, विषमता यांना नष्ट करण्याचं सर्वात प्रभावी आसन म्हणजे मतदान करणे. तरच निवडणूक आयुक्त टिकेल. तर शिक्षक यांनी म्हटलं होतं की जागृत मतदार हाच लोकशाहीचा खरा अर्थ आहे. म्हणूनच मी म्हणतो की मतदार होणं आणि मतदान करणं ही आपल्या तत्व राजकीय व्यवस्थेला बदलण्याची सर्वात उत्तम संधी होय. मित्रांनो, भारतात लोक मतदान करतात आणि आपला नेता निवडतात. निवडलेले नेते देशाचा कारभार चालवतात. लोकांकडून लोकांसाठी या लोकशाही राज्याचे हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. मित्रांनो, निवडणुकीच्या वेळेस मतदारांना केराची टोपली दाखवतात. म्हणून मतदारांना आपल्या भारतात मतदार राजा म्हटलं जातं. मंगल देशा, लोकशाहीचा देशा असं म्हणता मतदाराच्या देशा असं भारताच्या बाबतीत म्हणावे लागेल. भरपूर मतदान करून सत्तेचा सारी पाड बदलून टाकणारी ही भारतीय मतदान पद्धती मला नेहमी कौतुकास्पद वाटते. मित्रांनो, आजच्या या मतदार दिनाच्या निमित्ताने आपण सर्व संकल्प करूया की मी माझ्या घरातल्या, गल्लीतल्या ताई व दादांना आपले नाव मतदार यादीत नोंदवायला सांगेल व प्रत्येक निवडणुकीच्या वेळी 100% मतदान करून एक वैभवशाली भारत घडवेल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.